नमस्कार मित्रांनो. आज आपण बी ए भाग 2 या विषया इकॉनॉमिक्स या विषयांतर्गत बी ए भाग 2 मधील बँका आणि वित्तीय बाजारपेठा याची माहिती आपण पाहायची आहे. तर या विषयांतर्गत बँका आणि वित्तीय बाजारपेठा यामधील पहिला जो काही युनिट आहे, या विषयामधील पहिला जो युनिट आहे, या युनिटमधील पहिला भाग जो आहे फायनान्शियल सिस्टीम इन इंडिया म्हणजे भारतीय वित्तीय रचनेचे स्वरूप. तर या पहिल्या युनिटमधील हा भाग आपण बघायचा आहे, भारतीय वित्तीय रचना. तर आजच्या या तासामध्ये भारतीय वित्तीय कार्यप्रणाली जी आहे किंवा जिला इंग्रजीमध्ये फायनान्शियल सिस्टीम असं म्हटलं जातं, तर ही वित्तीय कार्यप्रणाली कशा पद्धतीने कार्यरत आहे भारतामध्ये हे आज आपण पाहायचं आहे. त्याचबरोबर या वित्तीय कार्यरचनेचं जे काही महत्त्व आहे हे सुद्धा थोडक्यामध्ये पाहायचं आहे. तर चला बघूया भारतीय वित्तीय रचना म्हणजे काय ते. वित्तीय रचना ही संकल्पनाच आपण अशा पद्धतीने सांगू शकतो की या संकल्पनेमध्ये वित्तीय रचनेमध्ये अनेक प्रकारच्या वित्तीय संस्था, त्याचबरोबर वित्तीय बाजारपेठा, वित्तीय साधने, वित्तीय सेवा, प्रशासन आणि या सर्वांचं नियंत्रण करणाऱ्या संस्था, या सर्वांचा समावेश जो आहे तो वित्तीय कार्यप्रणालीमध्ये होत असतो. म्हणजे आर्थिक व्यवहार जे आहेत हे आर्थिक व्यवहार अनेक वित्तीय संस्थांमार्फत होतात. हे व्यवहार जिथं होतात त्या बाजारपेठा ज्या हे आर्थिक व्यवहार होण्यासाठी जी काही साधनं आपण वापरतो किंवा ज्या माध्यमातून हा आर्थिक व्यवहार उलाढाल होत असते, तर अशी ही वित्तीय साधनं, सेवा पुरवणाऱ्या संस्था, त्याचबरोबर या आर्थिक उलाढालीवर जे काही नियंत्रण आहे, या नियंत्रण करणाऱ्या संस्था किंवा त्यांचं प्रशासन, या सर्वांचं मिळून वित्तीय कार्यप्रणाली बनत असते किंवा वित्तीय कार्यप्रणाली जी आहे ती तयार होते. तर ज्या देशाची वित्तीय कार्यप्रणाली सक्षम आहे, कार्यक्षम आहे, अशा देशाची आर्थिक प्रगती ही मोठ्या प्रमाणावर होत असते किंवा होत आहे. तर अशा प्रकारे वित्तीय कार्यप्रणाली हे आपल्याला सांगता येईल की या अनेक घटकांचा समावेश या वित्तीय कार्यप्रणालीमध्ये झालेला आहे. तर आता पर्टिक्युलर व्याख्या जी आहे, तर ही व्याख्या आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल की देशातील बचतीचा वेग वाढवून त्याचा अत्यंत कार्यक्षमपणे वापर करण्यासाठी कार्य करणाऱ्या संस्था, दस्तऐवज आणि बाजारपेठा या सर्वांना मिळून वित्तीय रचना असं म्हटलं जातं. तर पुन्हा एकदा आपण ही व्याख्या पाहायची आहे. देशातील बचतीचा वेग वाढवून या बचतीचा अत्यंत कार्यक्षमपणे कार्य करणाऱ्या वित्तीय संस्था, दस्तऐवज आणि बाजारपेठा या सर्वांना मिळून वित्तीय रचना असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे वित्तीय रचनेमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे वित्तीय संस्था आहेत, दस्तऐवज आहेत आणि बाजारपेठा आहेत. तर या 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत की वित्तीय संस्था, दस्तऐवज आणि बाजारपेठा या सर्व मिळून वित्तीय रचना बनत असते. म्हणजे देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जी काही बचत आणि गुंतवणूक होत असते, तर ही बचत गुंतवणूक वेगवेगळ्या संस्थांद्वारे अनेक माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवली जाते. ही गुंतवणूक वाढवली जाते आणि त्यासाठी म्हणून मग अनेक बाजारपेठा उपलब्ध आहेत. या बाजारपेठामध्ये ही गुंतवणूक केलेली आहे. तर तुम्हाला बाजारपेठा माहिती आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठा आहेत. किरकोळ आहे,
त्यानंतर घाऊक बाजारपेठा आहेत. तर शेअर मार्केट जे आहे हे शेअर मार्केट अशा प्रकारे आर्थिक उलाढाल करण्याचं एक अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ असं गणलं जातं. तर अशा प्रकारे अशा अनेक बाजारपेठांचा समावेश या वित्तीय रचनेमध्ये होत असतो. तर असे हे अनेक घटक आहेत. तर आता या वित्तीय रचनेचे जे काही स्वरूप आहे किंवा इंग्रजीमध्ये याला नेचर असं म्हटलं जातं. तर या वित्तीय रचनेचं स्वरूप आपण थोडक्यात पाहूया. तर पहिली जे काही स्वरूप आहे हे देशातली बचत आणि गुंतवणूक गतिमान करण्यासाठी कार्य करत असते ही कार्यप्रणाली वित्तीय रचना. त्यानंतर दुसरी जी आहे ते वित्तीय बाजारपेठांचा विकास आणि वाढ होत असते किंवा या वित्तीय रचनेमध्ये ही महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सुदृढ पायाभूत विकसित होण्यासाठी अर्थव्यवस्था ही वित्तीय रचना कार्य करत असते. त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक ज्या काही गरजेच्या योजना आहेत या योजना राबविण्यासाठी सुद्धा ही वित्तीय रचना कार्य करत असते. तर या ज्या सामाजिक आणि आर्थिक गरजा आहेत या गरजांसाठी वित्तपुरवठा करण्याचं काम ही या वित्तीय रचनेमार्फत केलं जातं. तर अशा प्रकारे या वित्तीय रचनेचं स्वरूप आपल्याला सांगता येईल. तर देशातील अनेक विविध प्रकारच्या ज्या काही वित्तीय संस्था आहेत, महामंडळं आहेत, वित्तीय बाजारपेठा आहेत, वित्तीय सेवा, दस्तऐवज, प्रशासन हे सर्व मिळून ही वित्तीय रचना तयार झालेली आहे. तर अशा प्रकारचं हे स्वरूप आहे. तर थोडक्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी बचत गुंतवणुकीला योग्य प्रकारे वाव देण्यासाठी ही वित्तीय रचना अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामुळं देशातील लोकांचा विकास होण्यासाठी ही वित्तीय रचना मदत करत असते. तर या भारतामध्ये ही वित्तीय रचना कशा पद्धतीने आहे हे आपण पाहायचं आहे. तर वित्तीय रचनेचे एकूण 4 प्रकार आहेत किंवा 4 भाग आहेत असं आपण म्हणूया. तर पहिला जो काही भाग आहे तो म्हणजे वित्तीय संस्था किंवा पहिला घटक म्हणूया. तर पहिला घटक वित्तीय संस्था आहे. दुसरा जो काही घटक आहे तो वित्तीय बाजारपेठा आहे. तिसरा जो काही घटक आहे तो वित्तीय साधनं आहेत आणि चौथा घटक जो आहे तो म्हणजे वित्तीय सेवा. तर अशा या 4 घटकांच्या मिळून वित्तीय रचना बनलेली आहे. वित्तीय संस्था, वित्तीय बाजारपेठा, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा. तर अशा 4 घटकांची मिळून वित्तीय रचना तयार झालेली आहे. तर त्यापैकी पहिला जो घटक आहे तो म्हणजे वित्तीय संस्था. या वित्तीय संस्थेमध्ये अनेक प्रकारचे कर्ज देणारे आणि कर्ज घेणारे लोक यामध्ये सामील असतात. तर या सर्वांची मिळून ही वित्तीय संस्था बनत असते. तर या वित्तीय संस्थेचे सुद्धा 2 भाग आहेत. तर एक संघटित आणि असंघटित वित्तीय संस्था असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर आता हे झालं एका पद्धतीने वर्गीकरण. दुसऱ्या पद्धतीने सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे वित्तीय संस्थेचं. तर ते म्हणजे व्यापारी बँका आणि सहकारी बँका. तर अशा पद्धतीने हे वर्गीकरण केलेलं आहे. पहिलं जे आहे ते बँकिंग संस्था आणि दुसरं बिगर बँकिंग संस्था. तर हे 2 प्रमुख भाग आहेत वित्तीय संस्थेचे. हे दुसऱ्या प्रकारे वर्गीकरण झालं. पहिलं जे वर्गीकरण आहे ते संघटित आणि असंघटित. दुसऱ्या प्रकारचं वर्गीकरण बँकिंग संस्था आणि बिगर बँकिंग संस्था. तर अशा पद्धतीने हे वर्गीकरण केलेलं आहे. तर पहिल्या बँकिंग संस्थेमध्ये त्याचं पुन्हा उपप्रकार आहेत व्यापारी बँका आणि सहकारी बँका. तर तुम्हाला माहिती आहे व्यापारी बँका की ज्या व्यापार करण्यासाठी निव्वळ
व्यापाराची देवघेव करण्यासाठी, व्यापाराची आर्थिक उलाढाल करण्यासाठी फक्त कार्यरत असतात. यामध्ये खाजगी बँका आहेत, विदेशी बँका आहेत. तर अशा या बँका आहेत. त्यानंतर दुसऱ्या सहकारी बँका, वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी बँका तुम्हाला माहिती आहेत. तर अशा या सहकारी बँकासुद्धा या बँकिंग संस्थांमध्ये कार्यरत असतात. म्हणजे व्यापारी बँका आणि सहकारी बँका अशा 2 प्रकार, उपप्रकार आहेत. त्यानंतर बिगर बँकिंग वित्तीय संस्था ज्या आहेत, या बिगर बँकिंग वित्तीय संस्थेमध्ये अनेक प्रकारची वित्तीय महामंडळ, तर उदाहरणादाखल आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल की भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ, की इंग्रजीमध्ये त्याला IFCI, इंडियन फायनान्शियल. तर हे औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ जे आहे, तर हे कार्यरत असतं. त्यानंतर दुसरं आणखीन महामंडळ आहे, तर याचंसुद्धा आपल्याला नाव सांगता येईल की ICICI ही बँक आहे, महामंडळ म्हणूया त्याला आपण, भारतीय औद्योगिक पतपुरवठा आणि गुंतवणूक महामंडळ. त्यानंतर राज्य वित्तीय महामंडळ, SFCs असं त्याला म्हटलं जातं, स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन्स. तर त्यानंतर औद्योगिक विकास महामंडळ, SIDC, अशा प्रकारे ही वित्तीय महामंडळ आहेत. त्याचप्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या विमा कंपन्या आहेत. या विमा कंपन्यासुद्धा कार्य करत असतात. तर अशा प्रकारे वित्तीय संस्था हा जो काही पहिला घटक आहे वित्तीय रचनेचा, तर याचं हे स्वरूप आहे. तर अशा प्रकारे वित्तीय संस्था ज्या आहेत, या वित्तीय संस्थेच्या अंतर्गत या वेगवेगळ्या बँका, व्यापारी बँका, सहकारी बँका, त्याचबरोबर बिगर बँकिंग संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची महामंडळ आणि विमा कंपन्या असा यांचा समावेश होतो. तर मित्रांनो, आपण इथंच थांबायचं आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण भारताची वित्तीय रचना याची थोडक्यामध्ये माहिती घेतलेली आहे. वित्तीय रचनेचं जे काही स्वरूप आहे, हे स्वरूप थोडक्यामध्ये बघितलेलं आहे. तर या ठिकाणी इथंच आपण थांबायचं आहे. धन्यवाद.